गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडत आहे। कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे। बुद्धी काय आहे? आपल्या शरीरात असणारे ज्ञान इंद्रिये आणि कर्म इंद्रिये हे बुद्धीचे साधन आहे। बुद्धी या इंद्रियांना चालवित असते। मनाला जसे हवे तशी दिशा कर्माला देते। मन आणि बुद्धी एकत्रित असताना सत्व रजो तम या 3 गुणांद्वारे कर्म करून घेत असतात। त्या बुद्धीला मनाची संगत करायला देऊ नये। त्या बुद्धीला आत्म्याद्वारे चालवावे। सत्याचा स्वीकार कर, सत्य ही ईश्वर आहे हे बुद्धीला समजवावे। ही बुद्धी आपल्या शरीराला चालवत असते। बुद्धी शरीराच्या विषयभोगासाठी मदत करत आहे। शांत चित्त ठेवून दिवसभर होणारा म्हणजेच घडणाऱ्या कर्माला समजून घ्या। बुद्धीची क्रिया अवस्था तुम्हाला कळेल। मन आणि बुद्धी जेव्हा वेगळे होते त्यावेळी शरीर आराम करते, त्याला आपण झोप असे म्हणतो, म्हणजेच निद्रा अवस्था। बुद्धी चांगले आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टींना निवडत असते, परंतु मन बळजबरीने मनाच्या इच्छेनुसार बुद्धीद्वारे कर्म करून घेते। त्या बुद्धीद्वारे नित्य नियमानुसार प्रकृती समय आणि स्थिती अनुसरून कर्म करून घ्यावे। मनाचे ऐकू नकोस, मी म्हणजेच आत्म तुला जे सांगतो तेच स्वीकार कर असे बुद्धीला बोलावे। बुद्धीचा रंग भगवा आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता, दाखवू शकत नाही, कारण की हा सूक्ष्म आहे, अंतःकरणाच्या दृष्टीला पडणारा आहे। या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही। त्या बुद्धीला आत्म्याच्या हवाली करा, म्हणजेच स्वतःच्या हवाली करा। हरि ओम नमः शिवाय।